तर अगोदरचा व्हिडिओ इथे स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू झालेला आहे। म्हणजे तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी खवा बनत ठेवलेला आहे आणि तुम्ही म्हणत होता ताई 2 लिटर दुधाचा खवा किती बनला, तर हे दूध ना 3 लिटर आहे आणि अर्धा किलोच्या वरूनच याचा खवा बनलेला आहे। म्हणजे 2 लिटर दुधाचा अर्धा किलो खवा बनत असेल। तर इकडं भांडे सगळे मी घासून घेतलेत, खूप जास्त भांडे झालेले होते आज। म्हणजे आज मी लोणी पण काढलं, खवा पण बनत ठेवलं आणि इकडं सगळे भांडे खूप जास्त झाले होते। सगळे साईचे तांबे, परत इकडं ताक वगैरे बनवलेले खूप जास्त झालेलं होतं। तर सगळे भांडे मी अगोदर घासून घेतले आणि जे हे लोणी वगैरे काढलेले फायबरचे भांडे आहेत ना, ते अगोदर मी घासून स्वच्छ पुसून ठेवलेत। कारण या भांड्यामध्ये घेईन ना मग परत त्याचा जे आहे ना पूर्ण फुटून तुटून जाणार आहे। एकतर माझ्या हातातनं कसं होतं ना, घाई गडबडीत पडतात सगळ्या वस्तू आणि त्या नादात ते फुटून जाणार होतं, म्हणून अगोदर मी ते सगळं स्वच्छ पुसून वरती ठेवले। जे फायबरचे आहेत, काचेचे आहेत, असे भांड्यामध्ये घेतलं तर खराब होतात ते, म्हणून वेगळंच मी स्वच्छ करून त्यांना साईडला ठेवून दिलेलं आहे। आणि खवा इकडे बघू शकता बनलेला आहे पूर्ण। आता मी काय पॅकबंद डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवून देते आणि या खव्याचे गुलाबजामुन मी बनवणार आहे। म्हणजे गुलाबजामुन बनवा, आणखीन पेढे बनवा, खूप साऱ्या रेसिपी खव्यापासून बनतात। खवा काढून ठेवला, तिकडे तूप पण काढलेलं आहे छान, तर गार होण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत हे जे खवा राहिलेला होता पातेल्यामध्ये थोडाफार, ते मला खूप आवडतो, तर मी खाल्लेला आहे अगोदर आणि पातेल्यामध्ये पाणी भरून ठेवलं म्हणजे भिजत राहिले। आणि जे अगोदर भांडे घासून झाले होते ते टोपलं उचलून मी खाली ठेवलेलं आहे आणि अगोदर मी पातेलं घासून घेते। खूप जास्त असं झालेलं म्हणजे ते खवा पूर्ण साईडला चिटकलेलं आहे ना, त्यामुळे लवकर निघणार नाही आहे। ज्यावेळेस अशी भांडी होतात ना कडक, मग थोडा वेळ घासून ठेवायचं आणि थोड्या वेळानं परत घासायला घ्यायचं, खूप लवकर निघतात। म्हणजे कमी वेळात झटपट कामं होऊन जातात आपली, जास्त वेट करण्याची किंवा पाणी भरून ठेवण्याची गरज नाही। कपडे हातानं धुवायचे, जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की वॉशिंग मशीनचं लिक्विड संपलेलं आहे, पावडर संपलेलं आहे, आता आणेपर्यंत दररोज असंच आहे। तर कपडे मी बाहेर नेऊन ठेवलेले आहेत आणि अगोदर मी फरशी पुसून घेते, कारण भांडे वगैरे झालेत, आता फक्त फरशी पुसायचं राहिलेले। फरशी पुसल्यानंतर मग मी कपडे धुणार आहे, म्हणजे पावलं होणार नाहीत। नाहीतर काय होतं ना, आपण एरझाऱ्या करण्यामध्ये ते पुसलेले सगळं व्यर्थ होतं, कारण त्यावरती पावलं होतात ना, त्यामुळे मी अगोदर फरशी पुसते मग कपडे धुवायला जाते। थोडासा लेट झाला काही हरकत नाही, निवांत फरशी हडकत राहील। तसं तर या पोत्र्यानं मी आता पुसायचं बंदच करणार आहे, कारण खूप पाणी होतं, हातानं पुसणंच मला ठीक वाटत आहे। आणि एक दुसरा फायदा हे पण असतो, खिडकी अलमाऱ्या सगळीकडे आपला हात जात असतो, पण या पोत्र्यानं काय होतं ना, फक्त खाली फरशीच पुसत असतो आपण आणि अलमाऱ्या वगैरे वेगळं आपल्याला पुसावं लागतं। तर आता उद्यापासून तर हे पोत्रं मी टाकूनच देणार आहे, नकोच वाटत आहे मला। सगळीकडे पाणी एकतर होत आहे आणि ते अलमाऱ्या वगैरे ते पण पुसणं होत नाही या नादामध्ये। हातानं पुसलं ठीक आहे, आपला योगा पण होऊन जाईल पूर्ण बॉडीचा म्हणजे आपण बसून वाकून झुकून पुसत असतो ना, त्यामध्ये खूप सारा योगा होऊन जातो पूर्ण शरीराचा। असंच आपण करत नाही, पण या कामामध्ये मात्र होऊन जातं। तर झालेले टी टेबल फर्निचर सगळं मी पाणी चेंज करून पुसलेलं आहे। तर पूर्ण रूमामधल्या फरशा अगोदर पुसून घेतल्या, मग हॉलमधली मी पुसून घेतलेले आहे आणि पोत्रं बकीट सगळं स्वच्छ धुवून मी ठेवलेलं आहे। आता कपडे धुवून येते, तोपर्यंत तूप पण गार होईल। आणि बघू शकता फॅन ऑन केलेले आहेत, पूर्ण घर स्वच्छ दिसत आहे, असं वाटतं की पूर्ण घरात लोळावं। किचन पण स्वच्छ झालेले आहे आणि हे तूप पण आता छान गार झालेलं आहे। तर अगोदर मी तूप शोधून ठेवते। तर एक कढई जी आहे ना, लोखंडी कढई मी घेतलेली होती, तर खूप सारं खाली लागलेलं आहे बघू शकता। तर हे सगळं काढून मी शेरूला टाकणार आहे। शेरूचे नखरे इतके असतात की काहीच खात नाही, घरातलं तरी खायचं सगळं पत करत आहे शेरू, अजिबात काही खात नाही। घरात चपाती टाका, भाकर टाका, ताक किंवा हे जे आता तूप कडवलेलं आहे ना, ते तरी मांजरांना कुत्र्यांना खूप आवडतं, तरी पण शेरू खात नाही, त्याचे नखरे इतके असतात। तर तूप ठेवलेलं आहे आणि इकडे पपई हे मी सकाळीच तोडलेली होती, म्हणजे आज गुरुवार आहे, तर म्हणजे पपई खायला घेण्या अगोदर टी टेबल एक वेळा पुसून येऊया, कारण मी पोत्र्यानं पुसलेलं होतं खूप सारं पाणी आणि एकदम ते वाळल्यानंतर पांढरं वाटत होतं, म्हणून मी एक कपडा घेतलेला आहे, स्वच्छ पाण्यामध्ये पिळून घेतला आणि स्वच्छ पुसून घेतलेला आहे। करेंट बिल आलेलं होतं ते पण काढून ठेवलेलं आहे। तर इकडं कपडेही धुवून झालेले आहेत आता। तरी सगळी कामं आवरली माझी बाहेरची, तूपही काढून ठेवलं। आता शेरू येऊन बसलेलं आहे, तर शेरूला अगोदर मी ते लोणीचं जे काढलेलं आहे ना, ते टाकणार आहे, पण त्या अगोदर मी इकडे टॉनिक घेत आहे। म्हणजे टॅबलेट टॉनिक हे चालूच आहेत, म्हणजे मी जसं तुम्ही बघितलेल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दवाखान्यात दाखवून आलेले आहे। तर हे 2-3 दिवसाचे दिलेले आहे टॅबलेट आणि टॉनिक, तर ते अगोदर मी घेते, म्हणजे वेळेत घेणं गरजेचं आहे। कधी लेट होतो, कधी कसं चालत असतात, म्हणजे कसलीही टायमिंग नाही, कामामध्ये कधी मला लेट पण होतो। तिकडं घेतलेला आहे आता, म्हणजे 80 फूट हे सगळं घ्यायचं होतं आणि गुरुवार आहे आज, मी काही खाल्लेलं पण नाही, तर म्हणलं घेऊया आता। म्हणजे आता टाईम सांगेन तर 12 तरी वाजलेले आहेत, आता मी घेतले औषध गोळे आणि आता करूया पोटपूजा। तर इकडे पपई मी चिरून घेतली। हे पपई ना गोडीला खूप आहे, म्हणजे गावरान पपई आहे, बिया खूप आहेत ना यामध्ये। जसं मार्केटून आपण पपई आणतो ना, त्यामध्ये बियाच निघत नाही आहेत, मग ती पपई ना गावरान नसते आणि खायला तितकी चविष्ट नसते। पण ज्या पपईमध्ये खूप सारं बिया असतं ना, ती गावरान पपई आणि एकदम चवीला असते। तिकडे पपई मी चिरून घेतलेले आहे, तर या तुम्ही सगळेजण पपई खायला। पपई मी खाऊन झाली, परत बाबा आले होते, तर बाबाने पपई खायला दिलेले आहे आणि टिफिन पण द्यायचं होतं, जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे
म्हणजे बाबाच घेऊन जात आहेत कालपासून, कारण दिनेश पप्पा शिर्डीला गेलेले आहेत ना, त्यामुळे त्याला पण घरी येणं होत नाही, कारण तिकडं कोणी राहत नाही. मग बाबा नेऊन देतात सकाळी, दुपारी, संध्याकाळी तर सगळेजण घरीच असतात. तर सगळं खाऊन पिऊन झालं. आता नंबर आहे दळण करायचा. म्हणजे काल पण मला झालंच नाही, काल पण दिवस असाच गेला, तर म्हणलं आज करूया. तर ज्वारी वरती ठेवलेली होती, तर वरच्या रूममधून मी ज्वारी घेऊन आलेली आहे आणि ज्वारी अगोदर मी चाळून घेते. तसं तर काही नाही ज्वारीमध्ये, पण मी एक वेळा चाळणी मारते, म्हणजे जी बारीक ज्वारी आहे किंवा धुरळा आहे सगळा निघून जातो. ज्वारीमध्ये पावडर लावून ठेवल्यामुळे ना ज्वारीमध्ये एकही नुशी किंवा किडा वगैरे काही झालेला नाही, एकदम छान आहे ज्वारी. तर सगळी ज्वारी चाळून घेतली. आता यामध्ये थोडीशी मी तांदूळ टाकते. तर हे तांदूळ मी धुवून ठेवलेले आहेत, तर थोडेसे टाकते म्हणजे भाकरी छान होतात आणि एक सवय पण झालेली आहे, म्हणून मी दळण केले तेव्हा तांदूळ टाकते. म्हणजे 1 किलो ज्वारी असली तर त्यामध्ये 1 गिलास तांदूळ टाकत असते मी, जास्त टाकायचे नाही, त्यानेही भाकरी व्यवस्थित होत नाही जर तांदूळ जास्त झाले. तर इकडे सगळे तांदूळ मी फटकून घेतलेले आहेत. आता ज्वारीमध्ये मिक्स करूया आहे आणि पोत्यात भरून ठेवते, म्हणजे दिनेश पप्पानंतर दळून घेऊन येते. त्यांना आल्यानंतर इतकी कामं मी करून ठेवलेले आहेत ना, दळून आणायचं आहे, मिरचीचे देठ काढून मी ठेवलेले आहेत, ते मिरच्या वाटून आणायच्या आहेत, इतकी कामं आहेत. आल्यानंतर एकदम कामाचा लोड आहे. जसं 2-3 दिवस ते एन्जॉय करून येतील, आल्यानंतर तितका कामाचा लोड असणार आहे त्यांना. तिकडे ज्वारीमध्ये तांदूळ मी छान मिक्स करून घेतला आणि पोत्यामध्ये भरून ठेवलेला आहे. तर काल दिवसभर याच कामात वेळ गेला. हा दुसरा दिवस आहे आणि आज पण अशीच कामं, म्हणजे तांदूळ संपलेले होते धुलेले, तर इकडे अगोदर मी तांदूळ धुवून उन्हाला टाकून येते. बाबांचं हे आवरलेलं आहे, जेवायला वाढलेलं आहे बाबांना, म्हणजे स्वयंपाक पाणी अगोदर मी करून घेतलं. देवपूजा झाली, ही रोजची कामं झाल्यानंतर मी इकडे तांदूळ धुवत आहे. आणखीन भांडे वगैरे आहेत, तर भांडी मी नंतर घासणारे, कपडे नंतर धुणारे. अगोदर तांदूळ म्हणजे होऊन जाईल ना नंतर, त्यामुळे अगोदर मी गडबड करत आहे इकडे तांदळाची. तर इकडे दुधाचं पातेलं जे आहे ना, ते तव्यावरती ठेवलेले भाकरी झाल्यानंतर. लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो ना, म्हणून मी ठेवत असते. तिकडे तांदूळ मी बकेटामध्ये अगोदर धुले 2-3 पाण्याने छान घासून, परत इकडं टोपल्यामध्येही धुलेले आहेत, म्हणजे बकेटामध्ये येत नव्हते तितके आणि मला धुवायलाही जमत नव्हतं, कारण खूप उंच आहे ते, टोपल्यामध्ये व्यवस्थित जमतं. तर टोपल्यामध्ये तांदूळ धुवून घेतले आणि सगळे तांदूळ मी एकत्रच बकेटामध्ये टाकत आहे, म्हणजे असंच बकेट उचलून मला वरती नेता येईल एका वेळेमध्ये, नाहीतरी 2-3 वेळा मला न्यावं लागतं टोपल्यामध्ये बकेटामध्ये वेगवेगळं, म्हणून मी सगळे एकत्रच केलेलं आहे इकडं. आणि आता बकेट घेऊन मी वरती आलेले आहे आणि इकडं साडीचा एक पातळ कपडा अंतरलेला आहे आणि मिरच्या पण इथंच ठेवलेत बघू शकता, म्हणजे देठ काढलेले आहेत मिरच्या, पण आणखीन मी मिरच्या भरलेल्या नाही आहेत, कारण भरून जर खाली नेऊन ठेवेन तर परत ते नम पडतील, म्हणून मी उन्हालाच ठेवलेले, झाकून ठेवलेले वरती, म्हणजे हवा आल्यानंतर ते उडू नये. तांदूळ पण उन्हाला टाकून आलेले आहे. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि मला आज तुरी धुवायची आहे. तुम्ही म्हणत होता ते उन्हाळी कामाला सुरुवात कधी करणार, कधीपासून करणार, पापडं कधी घालणार, डाळी धुळी कधी करणार. तर आता डाळीला तरी सुरुवात झालेली आहे, म्हणजे आणखीन मी डाळ करणार नाही आहे. तुरी धुवून ठेवायची, ते 15 दिवस ते 1 महिना तुरी धुवून ठेवल्यानं डाळ एकदम छान मिळते तुरीची, म्हणजे साल राहत नाही यावरती, म्हणून आज मी तुरी धुवून ठेवत आहे. तसं तर तुरी आणून 15 दिवस झालं आणि या पांढऱ्या तुरी आहेत, म्हणजे लाल तुरीपेक्षा पांढरी तूर चांगली असते डाळीसाठी. आणि वर्षाला मी पांढऱ्या तुरीची डाळ करत असते आणि डाळ मी घरच्या घरी करते, म्हणजे मार्केटून डाळ वगैरे मी आणत नाही. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मूग, उडीद, कशाची डाळ बनवायची असली मी घरच्या घरी बनवत असते. तर इकडं तुरी मी एका वेगळ्या पोत्यात काढलेत, कारण ते इतकं पोतं मला बाहेर जाणार नाही, खूप वजन आहे ते, 1/2 क्विंटल तुरी आहे त्या, म्हणून मी पोत्यामध्ये काढले आहेत वेगवेगळे आणि बाहेर घेऊन गेलेलं आहे. एक पोतं मी कट करून घेतलं, म्हणजे त्यावरती मला ते तुरी चाळता येतील. जी बारीक तूर आहे ना, ते सगळी गळून जाते चाळणी केल्यामुळे, जी ही धुरळा आहे, कचरा काडी जी ही आहे, सगळं गळून जातं, म्हणून अगोदर मी तुरी चाळणार आहे, मग त्यानंतर धुवायला घेणार आहे. थोड्याफार तुरी खाली सांडल्या, म्हणजे इकडं तिकडं पोत्यात करण्यामध्ये सांडलेले, तर अगोदर मी हे सगळे भरून घेते आणि जितक्या चाळण्या घरात आहेत सगळ्या नेऊन बाहेर ठेवले, टोपले नेऊन बाहेर ठेवलेले आहे, म्हणजे जी चाळणी मला जमेल आता तुरी चाळण्यासाठी ते मी घेणार आहे. तर बाकीची घरातली सगळी कामं झालीत, गेट बंद केलेलं आहे मी, कारण आता ही सगळी कामं बाहेर पोर्समध्ये होणार आहेत आणि धूळ खूप जाते आणि ते गेट बंद करण्याच्या नादामध्ये हे पोतं खाली पडलं आणि तुरी पूर्ण सांडलेत. बघू शकता इथं किती तुरी सांडलेत, म्हणजे आज काहीतरी आगावागावच कामं होत आहे, चांडा लवंडा खूप होत आहे, म्हणून म्हणलं गेट बंदच केल्यानंतर मी राहू दे म्हणलं उघडायचे आणि तुरी अगोदर भरवून घेते, म्हणजे एक तर लेट झाला आणि त्यामध्ये आणखीन लेट होतोय सगळं चांडा लवंडा करण्यामध्ये. तर अगोदर मी या तुरी भरून घेतलेल्या आहेत आणि आता तुरी चाळणी करते, बघूया कुठली चाळणी जमते याला. चाळण्या तरी मी जितक्या घरात होत्या सगळ्याच घेतल्या, म्हणजे जे लांब होलची असते ते पण घेतले, गोल होलची, मोठी छोटी जी आहेत सगळ्या चाळण्या मी आणलेल्या आहेत आणि आता बघूया कोणची येते यामधली. पण एक चाळणीनं मी चाळत होते, खूप मोठे होलची होती आणि पूर्ण तुरीच खाली गळत होत्या. एक चाळणीनं ना काहीच गळत नव्हतं, एकदम बारीक होती आणि एक जी होती ज्वारी चाळण्याची त्यानं पण काही जमलं नाही. इतक्या चाळणीत पण एकही कामाची नाही, सगळ्या बेकार निघाल्या. हे तुरीनं चाळायला जमलं नाही कुणानंही, म्हणजे एकानं पूर्ण तुरीच खाली पडायची, एकानं काहीच पडायचं नाही, बारीक तुरी गळतच नव्हत्या आणि यामध्ये तितक्या बारीक तुरी नाही आहेत. तर म्हटलं असू दे, म्हटलं आता तुरी चांगल्याच आहेत तर असंच धुवून घेऊया, कारण हे सगळ्या चाळण्या दंडच गेल्या
एकही कामाची नाही यामधली. तर इकडे मी काय केलं, सगळ्या तुरी टोपल्यात बकेटात काढून घेत आहे आणि सगळ्यामध्ये पाणी टाकते आणि तुरी स्वच्छ धुवून कलतानी पोत्यामध्येच भरून ठेवायचं आपल्याला. म्हणजे 15 दिवस तरी ठेवायचं आहे आणि जास्त जर पाणी आलं असलं तर एक दिवस आपण उन्हाला टाकून परत भरून ठेवायचं, म्हणजे तुरी खराब होणार नाही. तर आपण काय करतो ना, एक वेळा असंच झालेलं होतं माझ्यासोबत. म्हणजे तुरी धुवून ठेवतात पण पाणी जर जास्त आलेलं असलं तर ती तुरी बुरशी येते, त्याला पूर्ण बुरशी येते. म्हणून एक दिवस उन्हाला टाकून मग मी ठेवणार आहे. तर इकडं तुरी सगळ्या मी बकेटात टोपल्यात सगळ्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाणी पण इकडं नळाला मी चालू केलेलं आहे बकेट भरून. आणि या सगळ्यामध्ये एकत्रच पाणी टाकूया. थोडंसं सांडलेलं ते अगोदर मी भरून घेते कारण आता पोर्समध्ये पूर्ण पाणी पाणी होणार आहे. तसंच मी गेटच्या बाहेर नेऊन धुवायचा विचार केला, पण सांडालोंडा होतो आणि नंतर ती तुरी हाताला येत नाहीत वेचण्यासाठी आणि वजन आणण्यासाठी कोणी नाही आहे, कारण आता घरी कोणी नसतं, तुम्ही बघत असता. जे करायचं आहे ते मला एकटीला करायचं आहे. वजन उचलायचं नसलं तर 2-3 ठिकाणी मी ते करते आणि मग एक घेऊन येत असते, कारण एकत्र तर येणार नाही आपल्याला आणि मदतीला कोणी नाही आहे. म्हणून मी काय केलं, पोर्समध्ये सगळं ठेवलेलं आहे, म्हणजे इथल्या इथं आपल्याला सरकवता येईल. आता सगळ्या तुरीमध्ये मी इकडं पाणी वतत आहे. पाणी जास्त वतायचं आहे, म्हणजे जी ही काडी आहे, शेंग आहे तुरीची, सगळी वरती येते. तर ते छान असं हे केलं ना, सगळं वरती आलेलं. इकडं बघू शकता काडी, शेंगा, जी ही कचरा वचरा आहे सगळा वरती आलेला आहे. तर एका वेगळ्या चाळणीत ते मी काढलं आणि तुरी जी आहेत ना ते मी मोठ्या चाळणीत काढत आहे, किंवा लाकडी दुरडी घेतली तरी पण चालतं, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जातं. तर इकडं तुरी मी सगळ्या धुवून घेत आहे आणि एका कलतानी पोत्यामध्ये भरत आहे. म्हणजे एका पोत्यामध्ये तर जमणार नाही, कारण ते नंतर उचलणार नाही आहे मला, म्हणून 2 पोत्यामध्ये करणार आहे मी. तर इकडे या पोत्यामध्ये म्हणजे होल आहे त्याला, तेच बघत होते की पोत्याला होल आहे, पण तिथपर्यंत मी तुरी भरणार नाही आहे. म्हणजे अर्ध पोतं येईपर्यंत भरणार आहे, परत बाकीचं मी दुसऱ्या पोत्यामध्ये भरणार आहे. तर इकडे जे होल आहे तिथं मी कवर लावलेलं आहे, म्हणजे तुरी बाहेर जाणार नाही. आता बाकीच्या सगळ्या तुरी मी काढून घेते पाण्यातून पटकन, म्हणजे जास्त वेळ भिजवायचं नाही. हरभरे आपल्याला एक अर्धा तास तरी पाण्यात भिजवायचे असतात, पण तुरीला तसं करण्याची काही गरज नाही. पाण्यात टाकलं की पटकन काढायचं आहे आपल्याला धुवून. आणि बघू शकता तुरीमध्ये अजिबात माती नाही आहे किंवा कचरा वचरा काडी काहीच नाही आहे, एकदम छान तुरी आहेत. चाळणी करण्याची मला काही गरज नाही आणि चाळण्या नव्हत्या माझ्याकडे, तर म्हटलं मी असंच धुवलं आणि सगळं जे शेंगा आहेत 1-2 ते सगळ्या मी काढल्यात, वेगळ्या केलेल्या आहेत आणि तुरी इकडं धुवून घेतल्या आणि कलतानी पोत्यामध्ये मी भरले आहेत. म्हणजे 2 कलतानी पोते घेतले आणि यामध्ये मी तुरी अर्ध्या भरलेल्या आहेत. तर तुरी धुवून झाले, इथंच ठेवली मी तोपर्यंत, म्हणजे आता मला ते उचलणार नाही आहे, कुणाच्या तर मदतीने मी मध्ये नेणार आहे आणि उद्या मला उन्हाला पण टाकायचं आहे, म्हणजे तोपर्यंत इथंच असू दे. ऊन पण खूप आलेले आहेत आणि तुरी खूप खाली सांडलेल्या होत्या. तर आता भरून घेते अगोदर, म्हणजे खाली जर धुल्या असते ना गेटच्या बाहेर मी, तर तुरी मला भरताही आल्या नसत्या, खाली पडत होत्या, पूर्ण मातीमध्ये मिक्स झाल्या असत्या. ते इथं पोर्समध्ये ठीक झालेले, इथले इथं मी भरलं, परत धुवलं आणि पोत्यात टाकलेलं आहे. आता एक वेळा पोर्स मी धुवून घेतलेले, पाणी टाकलेले पूर्णपणे आणि वायपट करून घेते, म्हणजे निसरंडा खूप होतो. बाबा असंच येतात आणि थोडंफार ते कचरा वचरा पण पडलेला होता, म्हणून म्हणलं वायपर करून घ्यायचं, म्हणजे लवकर हाडकलं जातं. तर असं ताईनं तुम्ही सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील. तर तुरी धुवून झाल्या, आता सगळे भांडे जागेत ठेवून देते. चला तर मग बाय.